आई, श्रावण संपला, काहीतरी जबरदस्त बनव. सुकं मटण चालेल? नुसतं चालणार नाही, धावेल. सुकं मटण बनवण्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे आणि लहान टोमॅटो घेतले होते. ते आपण बारीक चिरून घेऊया. इकडे मटण आपण स्वच्छ धुवून घेऊया. त्यावर मध्ये मध्ये केस असतात ती सुद्धा आपण काढून घेऊया आणि पाणी पूर्ण निथळून घेऊया. इकडे 1 चमचा जिरं, धणे, 6 ते 7 काली मिरी, 4-5 लवंग, दालचिनीचा खडा आणि 2 वेलची हे सर्व साहित्य आपण ठेचून घेऊया. नंतर ते वाटून घेऊया. हे झाल्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेऊया. हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊया आणि याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया. आता आपण मटणाला मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी 1 चमचा हळद आणि तयार केलेली आलं लसूणची पेस्ट घालूया आणि त्यात चवीपुरतं मीठ सुद्धा घालूया आणि अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया. एकीकडे पातेलं गरम झालेलं आहे. त्यात 3 चमचे तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये 2 तमालपत्र आणि 1 वाटी पातळ चिरलेला कांदा घालूया. कांदा नरम झाला की त्यामध्ये 1 वाटी चिरलेलं टोमॅटो घालूया. टोमॅटो जोपर्यंत नरम होत नाही तोपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया. इकडे आपलं टोमॅटोसुद्धा मस्त कांद्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता आपण हे मॅरिनेट केलेलं मटण घालूया आणि मोठ्या आचेवर ह्या मटणाला आपण एकजीव करून घेऊया. त्यानंतर झाकण देऊन मंद आचेवर 25 ते 30 मिनिटे वाफ काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपली इकडे वाफसुद्धा आलेली आहे आणि मटणाचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता त्यात 1 चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती कोळी मसाला घालूया. मगाशी जो आपण खडे मसाले वाटून घेतले होते त्याचे आपण 1 चमचा इकडे पावडर घालूया. मटण मॅरिनेट करताना 1/2 चमचा हळद अगोदरच घातली होती, त्यामुळे मी आत्ता इथे फक्त 1/2 चमचा हळद घातलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता वाफ मस्त आलेली आहे आणि आपला मसाला देखील मस्त शिजलेला आहे. तुम्हाला यात तरीवरून कळालंच असेल. आता यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालूया आणि यावर झाकण देऊन मंद आचेवर मटण शिजवून घेऊया. आपल्या इकडे मटण शिजत आलेलं आहे. आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तुम्ही इकडे बघू शकता मस्त असं मटण हे शिजलेलं आहे आणि यामध्ये अगोदरच मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता घालायची गरज नाही. पूर्ण घरभर हा मटणाचा सुगंध दरवळला होता. हा मटण सुक्का दिसायला तर 1 नंबर दिसतोय, पण चवीला मात्र भन्नाट होता आणि या मटणासोबत तुम्ही 2 ते 3 भाकऱ्या आरामात संपवू शकता. आणि सगळ्यात भारी म्हणजे तुम्ही तुमच्या घरातलंच साहित्य वापरून हे सुकं मटण हॉटेलपेक्षा भारी बनवू शकता. आमच्या घरातल्यांना हे सुकं मटण खूपच आवडलं. तुमच्या घरी पण जर पाहुणे आले असतील ना आणि तुम्ही ही सुकं मटणची रेसिपी ट्राय केली तर त्यांना नक्कीच आवडेल. मस्तपैकी त्यावर लिंबू पिळून घ्या आणि मटणाचा भाकरीसोबत आस्वाद घ्या. जर तुम्हाला सुक्या मटणाची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.